मॅडम आत्ताच आपल्याला JTDM टूरच्या माध्यमातून अँटी हनीबी बाईट कॅप दिल्या आहेत, तर काय नक्की काय सांगाल त्याबाबत? ॲक्च्युली मी सगळ्यात आधी JTDM टुरिझमचे धन्यवाद करेन, कारण हल्ली आपण बघितलं की किल्ल्यावरती आणि आजूबाजूच्या परिसरात ज्या केव्ज आहेत जुन्नरमध्ये, तिथे सगळीकडे हनीबीजचा अटॅक म्हणजे मधमाशांचा अटॅक माणसांवरती होतो आहे. तर त्यामुळे त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. बऱ्याच वेळा बाईट इतके सिरियस असतात की लोकांना अत्यावश्यक सेवेमध्ये जाऊन लोकांना औषधी हेल्प वगैरे द्यावी लागते. तर हे सगळं टाळण्यासाठी म्हणून त्यांनी ह्या ज्या कॅप आम्हाला दिल्यात अँटी हनीबी कॅप्स, बाईट कॅप, तर ह्या घालून लोकांची अर्जन्सीच्या वेळेस सुरक्षितता वाढवता येणं सोपं होणार आहे. त्यामुळे आम्ही आता ह्या ज्या मिळालेल्या कॅप आहेत, आमचं सिक्युरिटी केबन आहे शिवनेरीच्या पायथ्याला, तिथं एक सेट आणि किल्ला चढून गेल्यावर शिवाई मंदिराचे तिथं एक सेट असं आम्ही ठेवू, जेणेकरून अतितटीची जेव्हा वेळ येते किंवा बाईट होतात किंवा मधमाशांचा हल्ला पर्यटकांवर होतो, त्यावेळी मदतीची जागा कुठे शोधायची हा त्यांना प्रश्न नको पडायला. ते सिक्युरिटी केबिन किंवा मंदिराच्या तिथे ट्रस्टीजला जाऊन भेटू शकतात आणि ह्या कॅब्स घेऊन तिथून बाहेर पडू शकतात. ज्या पुढील मधमाशांचा जो अटॅक होणार आहे त्यांच्यावर आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते त्याला वाचू शकतात, कारण ह्याने चेहरा पूर्ण कव्हर होतो. खूप काम करेल असं सध्या तरी दिसतंय. आपण पर्यटकांचे रिव्ह्यू घेऊच जेव्हा ते वापरतील, पण तोपर्यंत तरी आजपर्यंत आपण पारंपरिक पद्धती वापरत होतो. घोंगडं टाकणं, गोंडपाट टाकणं किंवा स्वतःला कव्हर करून घेणं, ह्या एवढ्याच गोष्टी करत होतो. पण त्याहूनही पुढं जाऊन स्वतःची मुवमेंट फ्री न रेस्ट्रिक्टेड ठेवता आपण हे वापरून किल्ल्यावरती जाणं आणि तिथल्या पर्यटनाचा आनंद घेणं दोन्ही करू शकतो. थँक्यू. मधमाशांच्या रक्षणापासून वाचण्यासाठी म्हणून एक कवच आता आपण वन विभागाच्या माध्यमातून प्रदान केलेलं आहे. आपणही त्या उपक्रमामध्ये सामील झाला होतात. मधमाशी संदर्भात आपण प्रचंड काम केलेलं आहे. नक्की या मधमाशांचं या ठिकाणचं राहणं आणि मानवी जीवनात त्यांचं महत्त्व आणि त्यांच्यापासून सुरक्षितता याबाबत काय सांगाल? नमस्कार, मी प्राध्यापक हेमंतकुमार तुकाराम डुमरे, सध्या CBRTI सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे पुण्याला आहे शिवाजीनगरला, त्यांच्या मास्टर ट्रेनर म्हणून काम करत आहे. तर तेव्हा मला मधमाशांबद्दल सांगायचे असं की मधमाशा नसतील म्हणजे मधमाशा परागीभवन करतात. परागीभवन केल्यामुळे अन्न तयार होतं, जे अन्न आपल्याला रोज खायला मिळतं, म्हणून आपण इथे जगतो. तर मला सांगायचं एवढंच की मधमाशांचं संरक्षण करणं, मधमाशांचा बचाव करणं ही फार गरजेची गोष्ट आहे. मधमाशांना न मारणं हा सर्वात चांगला उपाय आत्ताचा आहे असं मला खास सांगायचे. तर मधमाशा असतील तरच आपण इथे पृथ्वीतलावर राहू शकू, मानवजात आपण म्हणजे मानवजात. तर हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून मधमाशांचा बचाव करणं गोष्ट गरजेची आहे. पण आता मधमाशांचा बचाव करताना आपण काय करू शकतो? नंबर 1 की किल्ले, गुहा, जंगल या ठिकाणी जाताना बऱ्याच आग्यामोळाची पोळं दिसतात. त्या आग्यामोळाच्या पोळ्यांपासून संरक्षण करताना काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. नंबर 1 किल्ले गुहावरती जात असताना आपण तर लाल किंवा पिवळ्या कलरची कपडे घालून जाऊ नये. कुठल्याही प्रकारचं स्मोक करून जाऊ नये, म्हणजे आपण सिगरेट ओढून जातो किंवा दारू पिऊन जातो तसं करू नये. त्याच्यानंतर आहे की मधमाशांची पोळी जिथं आहेत तिथं माहितगार माणसाला घेऊनच जावे असं माझं एक म्हणणं आहे. त्याच्यानंतर उगाचच आपण मधमाशांच्या पोळ्यावर दगड मार, काठी मार असं काही करू नये. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. ह्या बेसिक गोष्टी जर केल्या तर मधमाशांची पोळीपासून ज्या मधमाशांच्या वर्कर बी असतात त्याच्यामधल्या ज्या गार्ड बीज असतात त्या गार्ड बीज येऊन तुम्हाला दंश करतात. तर दंश करतात, त्यामध्ये दंश करतात म्हणजे ते आपल्याला त्यांच्या पाठीमागच्या बाजूला जो काटा असतो, दंश असतो, तो दंश मारतात आणि त्या मारतात. त्याच्यामुळे त्यांचं बलिदान असतं. तसं आपण काही करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. बलिदान असतं म्हणजे नक्की काय? बलिदान असतं म्हणजे त्या काय करतात तर त्यांच्यामधला जो गार्ड बीज असतात त्या काय करतात, स्वसंरक्षणार्थ पोळ्याच्या संरक्षणासाठी त्या पुढे जातात आणि जो कोणी त्यांना त्रास देणारा असेल त्याला, त्यांच्या पोळ्याला त्रास देणारा मानव असेल त्या मानवाला त्या दंश करतात म्हणजेच त्या बलिदान देतात. दंश केल्यावर माशी मरते त्याच्यामुळे त्या बलिदान करतात असं म्हणूया आपण. तर असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मधमाशांच्यापासून वाचण्यासाठी आपण ज्या गडावर जातो, किल्ल्यावर जातो ते त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, आपले जो वेश आहे म्हणजे ज्याला टोपी म्हणतो आपण, बी वेल घालून जावी, जेणेकरून आपलं पण संरक्षण होईल आणि मधमाशा पण बनणार नाही.
जो उपक्रम केला गेला बचावापासून जे काही कॅप देण्यात आले त्याबद्दल काय सांगा? त्या ज्या कॅप आहे त्याला बी व्हेल म्हटलं जातं आमच्या भाषेत. त्याच्यामध्ये काय होतं की नंबर एक की आपल्याला त्या बी व्हेल जे आहेत त्या बी व्हेलपासून मधमाशा आपल्या शरीरावर, कारण नेहमी मधमाशी जर पाहिली ना आपण आपल्या चेहऱ्याकडे जास्त अट्रॅक्ट होते, कारण चेहऱ्यावर घाम मारलेला असतो, आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचं असं हे असतं, तर त्याच्यामुळे ते पटकन आपल्या शरीरावरती कुठं जात नाही दुसरीकडे, शरीर आपलं झाकलेलं असतं बघा आपलं. तर चेहरा वाचण्यासाठी, चेहऱ्याला वाचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर मधमाशाचं कॅप घालून गेलं पाहिजे असं माझं मत आहे. आता शिवनेरी किल्ल्यावर जेव्हा एखादा पर्यटक जात असेल किंवा गड पाहायला जात असेल, त्यांनी त्या कॅप जर घालून गेलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल तुम्हाला. आता काय पुढचे जे महिने आहेत हे पहिले महिने उन्हाळ्याचे महिने आहेत, त्या उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये त्रास होणार आहे एप्रिल मेमध्ये, कारण मुळातच ह्या गरमीला किंवा हे जे सध्या गरम होतं याला वैतागलेले असतात मधमाशा, आणि तो वाचण्यासाठी आपण काय केलं कॅप घालून जावं. घालून गेल्यानंतर जर तुम्हाला त्याच्यापासून नाही काय झालं तर तुम्ही त्या परत द्याव्यात. पक्ष्यांचा जो प्रादुर्भाव म्हणणार नाही, पण त्यांचा जो रहिवास आहे, आदिवास आहे, तो शिवनेरी किल्ल्याच्याच परिसरात जास्त जातो. त्याचं काही वैज्ञानिक नाही असं नाही आहे. काय होतं माहिती का की वैज्ञानिक असा आदिवास आहेत, यांचा आदिवास तिथं काय तर तिथं सेफ जागा आहे, सुरक्षित जागा आहे, त्यांना खायला भरपूर, त्यांना मकरंद आणि परागकण खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळतात त्यांना, आणि शेती खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या बाजूने आहे, त्याच्यामुळे त्यांना हे होते. तर माझं असं मत आहे की तुम्ही मधमाशांच्या पोळ्यांना काही धक्का लावू नका, मधमाशांपासून बी वेल घालून जा.